शांतिनिकेतन विद्यालय आमदार फंडातून संगणक देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता। या प्रसंगी खासदार विशालदादा पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमदादा सावंत, जयश्रीताई पाटील, आमदार अरुणअण्णा लाड व शिक्षक आमदार जयंत सागावकर यांच्या फंडातून या संगणकांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये खासदार विशालदादा पाटील यांनी विश्वजित कदम यांना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधण्यात आलं व उपस्थित मान्यवरांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। तर खासदार विशालदादा पाटील यांनी माजी मंत्री विश्वजित कदम यांना होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विश्वजित कदम असं संबोधन केलं। या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त गौतम भैया पाटील, मोठ्या संख्येने संस्थेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आज शाळा डेव्हलप झाली आणि म्हणून शाळेला काय गरजेचं आहे, उद्या काय लागणार आहे, ह्यातला पुढचा स्टेप म्हणून आज या ठिकाणी मल्टी फंक्शनल प्रिंटर हा दिला जातो। ही सुरुवात आहे। मला विश्वास वाटतो की ज्या जुन्या पद्धती आहेत, पूर्वी तर आपण गोष्टी ऐकतो की झाडाखाली शाळा चालायच्या, आज शाळेला खोल्या उपलब्ध झाल्या, बेंचेस मिळू लागले, आता प्रिंटर आले, आमदारांनी प्रोजेक्टरची मागणी केली, पण हे वाढत जाणार आहे आणि हा निधी सुद्धा रिक्वायरमेंट वाढत जाणार आहे। आणि म्हणून आपण ही ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ, आपल्या जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री, भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे होणार आहेत विश्वजित कदम त्या ठिकाणी बाळासाहेब शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांना जास्तीत जास्त त्याला काय भविष्यवाणी लागत नाही, त्याला काय ते पंचांगीच्या मला लागत नाही, ते घडणार आहे, ते घडणार आहे आणि लोक ठरवणार आहे। कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी कायम सातत्याने एक पुरोगामी विचार पाहिला आणि ह्या पुरोगामी विचार